गुड मॉर्निंग मंडळी. आता आम्ही आज आले बघा रानात आणि सकाळी आता 8 वाजलेत आणि काय करायला आलो आहे तर जे तुम्हाला गेल्या वेळेला हत्ती घासाचा प्लॉट दाखवला होता की कटिंगला दादा ते आले होते कटिंगला, ज्यांनी की आपल्याकडून विकत घेतलं होतं. तर त्यांनी कटिंग केलेलं आहे, निम्मा प्लॉट कटिंग झालेला आहे. तर जो कटिंग झालेला प्लॉट आहे त्या प्लॉटला आम्ही युरियाचा डोस टाकायला आलेलो आहे, मी आणि बाबा आहे. तर आत्ता टाकलात तर मला किमान दसऱ्यापर्यंत आपल्याला परत दुसरी कापणी घावेल या हिशोबाने आपण आता डोस देत आहोत. आणि आता परत इथून पुढे 15 दिवस तर अजिबात शक्य नाही राहण्यात येणं, कारण गौरीचा सीझन आहे आपला, त्यामुळे. तर बघा आता युरिया आम्ही आता टाकणार आहे रानामध्ये. बाबा आहेत, बाबांची चालली गडबड युरिया हे करायची, कारण की पाऊस ऊन आहे, थोडं साधारण ऊन आहे, कवळं ऊन आहे. त्यामुळे या उन्हामध्ये पटकन टाकलं तर पावसाच्या आत आम्ही घरी जाऊ. तर बघा नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ. नेहमी हत्ती घासाला आम्ही युरियाच टाकतोय. ज्यावेळेला हत्ती घास कुळवायचं आहे त्याच वेळेला आम्ही मिक्स लागवडीचा डोस देतो. त्या युरियाच दरवेळेला असतो की युरियाचीच डोस आम्ही दरवेळेला देतोय खत म्हणून. तर बघताय हाच प्लॉट तुम्ही गेल्या वेळेला व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर हाच प्लॉट आहे की जो मी गेल्या वेळेला व्हिडिओमध्ये दाखवलेला. तर निम्म्यापर्यंत कापणी झाली ह्याची. तर आता गुडघ्या एवढा वाढून आलेला आहे. मग आता जर हा डोस दिला आपण युरियाचा तर आज दसऱ्यापर्यंत मला कापणी घावेल ह्या हिशोबाने. परत आता गौरी गणपतीच्या ह्याच्यामध्ये तर शक्यच नाही येणं रानाकडे. काय म्हणताय बाबा? ऊन चांगलं पडलं आहे ना, मस्त वाटतंय, जरा भारी वाटतंय. रोड तर लय भारी दिसतंय. बादली घेणार आहे का काय घेणार? मी बकेट घेते. फुल भरा किती तेवढ्यानं कधी खेळत बसू मी. फुल भरा म्हणजे एका बादलीत परत मागं फिरायला येते की नाही. भरा फुल भरा. आवडेल का बादली? आत्ता पहिल्यांदा टाकते काय बाबा मी. चला बाबा गेलेत, मी पण जाते युरिया टाकायला. तर मोबाईल धरायला कोण नाही आहे, पण जेवढं शक्य होईल तेवढं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच. काय माझ्या पण हातामध्ये बादली आहे. चप्पल राहिली बाबा काढायची. 2-2 सऱ्या घेणार आहे काय? बारके आहे तर 3-3 घ्या की डायरेक्ट. 3-3 घ्या डायरेक्ट, बारके आहेत सऱ्या. हा मध्ये उभं राहून डायरेक्ट 3-3 घ्या. मी 3-3 घेते सऱ्या. येते टाकायला. बारके सऱ्या आहे तिथं, तोंडालाच मोठे आहे बाबा. 3-3 सऱ्या घ्या, मी तिकडच्या 3 सऱ्या घेते. तर हा नारळ आहे. नारळाला आमच्या आता ह्या नारळाला 5 वर्ष झाली. हा नारळ आत्ता भरलाय बघा. कारण की काय होतं, ह्याला पाण्याची कमतरता पण होतीच. आणि मेंढरवाली असतात फिरायला आमच्या इथं फिरणारी, तर ती काय राखत नव्हती. पण आता हे हत्ती घास आपण जेव्हापासून लावले तेव्हापासून त्याला आडोसा झाला आहे. हत्ती गवत जेव्हापासून लावले तेव्हापासून त्याला आडोसा झाला आहे. आणि आता छान फुटलं आहे ते झाड. कारण की आम्हाला गॅरंटीच नव्हती की ते झाड वाढेल की नाही, कारण की 2 वेळा ते झाड पूर्ण सुकलं होतं. पण आता खूप छान हे झालं आहे. तर ह्या साईडला पण एक नारळाचं झाड आहे, ते तर पूर्ण मेलेलंच होतं. फक्त पांढरी मुळी, फक्त पांढरी बारकी मुळी त्याची होती. त्यामुळे मला वाटलं की येईल ते, तर ते पण झाड दाखवते तुम्हाला. बघा इथं एक झाड आहे नारळाचं. हत्ती गवताचा आडोसा असल्यामुळे ते राहिले. नाही तर मेंढरवाली काय करतात, तर सगळं चरवून नेतात. त्यामुळं पण सकाळच्या वेळेलाच ही कामं रानातली होतात. परत दिवसभर काय ऊन असेल पाऊस असेल तर येऊसं वाटत नाही रानात.
तुम्ही बघतायच माझ्या आता किती धावपळ चालू आहे. गौरी गणपतीचा सीझन आहे. गौरीचे मुकुट, बॉडी स्टँड सगळं आपल्याकडे विक्रीला आहे. एका हातात मोबाईल आणि एका हातात बादली. थोडा वेळ तुम्हाला दाखवणार आहे कारण की पटकन आवरून मला पण गडबड आहे, जायचं आहे दुकानात. हे काय बाबा आमच्या पुढे गेले दिसतात का तुम्हाला? बाबा खूप पुढे गेलेत. तर चला मी रानातली युरिया टाकून झाला की परत दुसऱ्या रानात जाणार आहे. तर तिथे व्हिडिओ आपण बघूयात हा कंटिन्यू. चला पटपट आवरायचं आहे. तर ही आत्ती घासाची वैरण आपली शिल्लक आहे बघा. थोडी कवळी असल्यामुळे अजून ह्याला गिऱ्हाईक आपल्याला मिळालेलं नाही आहे. पण जर कोणी इच्छुक असाल घेणारं, ज्यांच्या गया आहेत पण कुट्टा मशीन नाही आहे, तर ते घेऊ शकतात. थोडी कवळी आहे. तर इस्लामपूरच्या आसपास जर कोण असेल वैरण घेणारं तर त्यांनी नक्कीच संपर्क करावा. ही समोर दिसते 5 सऱ्या कापलेल्या आहेत ते दिलेली आहे वैरण. ही जी कवळी दिसते तर हीच वैरण राहिली आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की मी गेल्या वेळेला रानातला जो व्हिडिओ टाकला होता, बाबा ती सरी टाकली आहे, तिकडची सरी घ्या. रानातला व्हिडिओ मी जे गेल्या वेळेला टाकला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इस्लामपूरच्या आसपासचे जे कोण असतील दूध उत्पादक शेतकरी, तर ज्यांना कोणाला वैरण हवी असेल तर त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर यूट्यूबद्वारे आपल्याकडे आले होते कस्टमर की आम्ही तुमचा व्हिडिओ बघून तुमच्याकडे आलो आहे. बाबा तिथून 3 सऱ्या घ्या की, आता काय एक एक सरी टाकत नाही येणार आहे. तीन सऱ्या घ्या, मी कडच्या राहिलेल्या सऱ्या घेते. तर खरंच धन्यवाद की तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बघून आले होते. ताई दादा तर त्यांना पण आपण वैरण उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघू शकता हे 5-6 सऱ्या आहेत. थोडी कवळी म्हणजे काय आहे की काय कायना जुनवान लागते, तर ही आता खायच्या मापाचीच आहे. पण थोडीशी कमी आहे उंचीला, एवढंच. ह्या अलीकडच्याच तेवढ्या 2 सऱ्या मोठ्या आहेत आणि पलीकडच्या जवळ थोड्याशा बारीक आहेत. तर कोणी इच्छुक असाल घेणार तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. काय करायला लागलाय बाबा? पाणी लय आहे ना, सगळं हेच आहे, पाणी आहे. पाणी असल्यामुळे पायाला माती लागत नाहीये. हे काय पायाला माती अजिबात लागत नाहीये. तर आलो मी. आकड्याच्या सऱ्या 2 किती राहिल्यात आता? या 2 राहिल्यात का? पलीकडच्या किती सऱ्या राहिल्या आहेत? अहो बाबा तुमच्या पलीकडच्या सऱ्या किती राहिल्यात? नाही टाकलेली. हा त्या 2 सऱ्यांना जाऊ दे खाली सरळ. आणि शिल्लक राहिलं ना बाबा, शिल्लक जर युरिया राहिला तर माग तसंच 2 सऱ्यांना माग पलीकडच्या 2 सऱ्यांना घाल द्या. तर बाबा निघालेत बघा मोठ्या हत्ती घसाला आहे ते लागवड टाकायला. इथला जो कटिंग केलेला जो
भाग आहे रान आहे तेवढं सगळं झालेलं आहे युरिया टाकून. आणि दुसऱ्या एका रानात जायचं आहे अजून युरिया टाकायला. तो पण प्लॉट सगळा कटिंग केलेला आहे. तर त्या पण रानात जायचं आहे. त्या बाबा येस्तोवर थांबते थोडा वेळ वाट बघत. आणि अडचणीचं आहे ना जास्त ते, त्यामुळं बाबा बोलतात नको मी जातो तू थांब. जिथलं आहे ते टाकले आता मी जातो तेवढं टाकायला, म्हणून थांबले. मग आता जाऊन येतील तवर. तर आपल्या हत्ती कसाच्या शेजारीच आमच्या चुलत सासऱ्यांचं रान आहे. तर त्यांनीसुद्धा लागण केली आहे, ऊसाची लागण केली आहे. पण पाऊस एवढा आहे त्यामुळे तणकाटाने पूर्ण भरलं आहे, कारण भांगलायला सुद्धा चान्स नाही आहे. जर औषध मारलं आपण तर जी कवळी कोंब आहेत, लागणीची जी कवळी कोंब आहेत त्या कोंबांवर परिणाम होतो आणि ऊस कुचमतो. त्यामुळे त्यांनी औषध नाही मारलेलं. पाऊस जरा उघडीप दिली की भांगलून घेतील. आणि भुईमुग केला आहे त्यांनी त्याच्यातच, तणकट जास्त असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे. तर भुईमुगसुद्धा केलेला आहे त्याच्यामध्ये. तर चला ह्या साईडला सोयाबीन केलेलं आहे, ह्या साईडला खोडवं आहे, हे पण चुलत सासऱ्यांचंच आहे. ते नारळीची झाडी आहेत. पावसाने साथ दिले म्हणून तुम्हाला आज व्हिडिओ म्हणजे करायला मला चान्स भेटला आणि तुम्हाला दाखवायला, कारण की पाऊस भरपूर आहे इकडे. हे काय सगळं पाणी पाणी केलं आहे रानामध्ये. जिथे जास्त पाणी आहे तिथं पीक कुचमलेलं दिसतंच. आणि हा सोयाबीनचा प्लॉट आहे. ते सर्रास सोयाबीन भुईमुग केलं जातं. ज्यांची जनावरं आहेत त्यांनी मक्का करतात. हा पण सोयाबीन आहे, पण पाणी लेट पेरणी केल्यामुळं म्हणजे जास्त पाणी झालं त्याच्यामध्ये, त्यामुळे कुचमलं ते. हा सोयाबीन आणि हा सोयाबीन फरक बघा किती आहे. हा वेळेत त्याची पेरणी झाल्यामुळं पाऊस जरी किती झाला तरी सोयाबीन कुचमलेलं नाही आहे. तसं हे वेळानं ह्या रानाची, आपल्या रानाच्या शेजारचंच आहे बघा, हे वेळानं पेरणी झाल्यामुळे पाऊस जास्त पडतो आहे त्यामुळे कुचमलं आहे. पण असो, शेतकरी राजा आहे, राजाचं मन मोठं आहे, त्यामुळे देव द्यायला बसला आहे. आणि शेतकरी दादा जेवढं पदरात पडेल तेवढं घ्यायची ताकद शेतकऱ्याकडे आहे. आणि जे नाही ते हसतमुख सोडून देण्याची ताकदसुद्धा शेतकऱ्याकडे. आणि ह्या वर्षी आमच्या रानाला रस्ता झाला आहे, कारण खूप खराब रस्ता होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रानाला तर बस पण चालू झाले या वाटेला. पहिल्या नव्हत्यात बस वगैरे, आत्ता एक 6 महिने झालं जसं रोड झाला आहे तसं बससुद्धा चालू झाल्यात. खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय रानामध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, अजून दुसऱ्या रानामध्ये आपल्याला जायचं आहे. तर आलो आहे आम्ही आता दुसऱ्या रानामध्ये, तुम्हाला मी बोलली होती. तर इथे शेड आहे बघा आमचं, दिसतंय का तुम्हाला? तर शेड आम्ही रस्त्यापासून खूप आत बांधलं आहे, कारण की चोऱ्यांचं प्रमाण भरपूर होते आणि आपली जनावरंसुद्धा होती तिथे. करंजीचं झाड आहे, खूप छोटं होतं ज्यावेळेला आम्ही शेती ताब्यात घेतली त्यावेळेला, खूप छोटं होतं हे. आणि ह्या साईडला कडलिंबाचं झाड आहे बघा, तर खूप छान सावली राहते इथे. आणि तर आम्ही बोर्डसुद्धा बनवलेला आहे माऊलीच्या नावाने, तुम्ही माऊली बघितलीच असेल व्हिडिओमध्ये. तर माऊली शेती फार्म, खेड रस्ता. आमच्याकडे सुपर नेपियर हत्ती गवत मिळेल, विक्रीस उपलब्ध. आणि त्याचा फायदासुद्धा दिलेला आहे, 18% प्रोटीन, 8% फायबर, SNF फॅटसाठी उत्तम चारा, दूध वाढीसाठी उत्तम चारा. तर ज्याचे फायदेसुद्धा दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या हत्ती गवताला जसं की 4G सुपर नेपियर, याला अजिबात कूस नाही आहे. तर चला बाबा लागलेत युरिया टाकायला, मला पण टाकायचं आहे म्हणजे पटकन घरी जायला. शेडपाशी आलो आहे आम्ही आत्ता. युरिया झाला सगळं रानाला टाकून. तर शेड दाखवते तुम्हाला.
शेड आतून नंतर दाखवेन ज्यावेळेला वेळ टाईम असेल तेव्हा त्या गडबडीत आहे. तर हे आतमधल्या पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे जाळीचं आतमधून. आता जनावरं नाही आहेत काही, त्यामुळे भरपूर तण उगवलं आहे. तर हे काय गव्हाणसुद्धा आहे. सगळी सोय जनावरांची आपण शेडवर केलेली आहे. तर शेडची टूर किंवा शेड तुम्हाला दाखवेन, सेपरेट व्हिडिओ बनवेन त्यासाठी. ही जी ठिकी भरली आहे त्यात सगळं शेणखत आहे. इथं पण हा जो ढीक दिसतोय सगळं शेणखतच आहे. कांड्या लावायच्या आहेत हत्ती गवताच्या. हां, त्यासाठी बाबा तोडायला लागलेत. कोयता आणलेला नाही, कोयता आणला की पटकन तोडून होते. घरात जे कृपं गावलं हाताला ते आणले. शेडची मागची बाजू आहे. आपण गेल्या वेळेला आता उन्हाळ्यामध्ये ओढा उजरून घेतलेला आणि त्याची माती ही सगळी जी आहे ती इकडे जो ढिगार आहे. आणि पाणी भरपूर असतंय, कमरे एवढं पाणी असतंय शेडच्या भोवतीने. ते माती इकडे गाळे तो टाकल्यामुळं पाणी अजिबात साठलेलं नाही आहे. काय झालं बाबा? मोटर काढली का? हाय त्यातच पाण्यात मोटर, ती काढायला पाहिजे. मोटर नाही काढायची, सगळा इथे वडून काढायला पाहिजे. कांड्या घेऊ काय लावून मी तेवढ्या? तर ते कांडे लावणार आहे, कारण की वडा उजरून घेतलेला ना. ते आता पाणी जास्त, पाऊस येते, माती लागली निसरायला परत ओढ्यामध्ये. त्यासाठी कांड्या लावल्या, हत्ती गवत लावलं कडनं की मुळी धरून ठेवते आणि माती वाहून जात नाही. जरा खाली खाली पण लावूया बाबा कांड्या, म्हणजे माती हाही निसरणार नाही खाली. ते हे कोंब फुटलेत ना त्याला, ठीक आहे, सगळं कोंबानं भरले. तर नशीब तणकट म्हणावं तेवढं हे झालेलं नाही. तू हे लावलेली कुठं आलीच नाही काय? शिवरी कुठं आल्या? ठीक आहे, एक दोन तेवढं बी आहे, नाहीतर इकडं काय कुठं आलेलीच नाही. शिस्तीत खाली उतरताना तिथं पाय बी हे होईल, धरून धरून खाली उतरा. हा, ते बांबून सगळं काठीनच हे कर. जळणाला झालं आपलं, वाळलं म्हणजे. तर आम्ही हा पूल बनवला आहे की ओढामध्ये असल्यामुळे त्या रानाकडे जायला येत नाही, मग लोखंडी पूल बनवला आहे. पाईप टाकायला पण चालू होती, पण पाईप नाही टाकली. म्हटलं वेगळं काहीतरी करायचं. आणि आपल्याला काय गाडी अवजारावरती न्यायचीच नाही, बघायला गेलं तर 8-9 गुंठ रान आहे. तिकडे पण हत्ती घासाचाच प्लॉट आहे, केळी आहेत, परत नारळ आहे आणि आंब्याचं सुद्धा झाड आहे त्या साईडला. तिकडे जाऊ शकत नाही कारण की इथल्या वरच्या फळ्या आहेत त्या काढून ठेवल्यात पावसामुळे. तर मोटर आहे, ते मोटरची तिथं गाळ आलाय सगळं, ते बाबा लागलेत काढायला. ह्या साईडला बघताय तुम्ही, कांड्या बऱ्यापैकी लावून झाल्यात माझ्या. ह्या साईडला कसं की माती खाली निसरू नये म्हणूनच कांड्या लावायला
लावायचे होते. मस्त वातावरण झालंय. तर आम्ही त्या साईडला रानाला जायला जो पूल केला आहे, तर हा विचार करून केला आहे की तुम्ही बघतायच पाईप टाकली की जर पाऊस जास्त झाला तर पाण्याचा फुगवटा होतो आहे आणि सगळं पाणी जे रानामध्ये शिरतं आहे. तर ह्या साईडला सगळं पाणी आहे रानामध्ये आणि पाईप जे आपण पूल केला आहे त्या पुलाने पाणी कुठे थटत नाही. आणि बघताय तुम्ही जे पाणी ओढा केवढा मोठा आहे आणि जायला पाईप टाकल्यामुळे पाणी बघा केवढं जातं आहे. त्यामुळे जे बाकीचं एक्स्ट्राचं पाणी आहे त्याचा फुगवटा होऊन पाणी सगळं रानामध्ये शिरते. हा विचार करून हा आम्ही पूल केलेला आहे. तर अजून थोडं काम भरपूर शिल्लक आहे पुलाचं. पावसाचं दिवस चालू झाले त्यामुळं काम थांबवलं आहे. तर नक्कीच पूल कंप्लीट झाला आहे की व्हिडिओ रानात येणं होईलच पाऊस कमी झाला की. तर त्यावेळेला पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळेलच बघायला की आम्ही काय सुधारणा केली रानामध्ये ते. तर चला अजून बाकीची कामं आहेत थोडीफार तेवढी आवरावी आणि घरी जायचं आहे. चला बाबा गेलेत आता युरिया टाकत पुढं. तर मी पण जाते रस्त्याकडेला. या बाबा सरळ वरपर्यंत मा आलो मी रस्त्याकडेला. तर काही कापणी केल्यानंतर शेवटाला जे वरती कोंब राहतात हे जे सड राहते नाही, ही जी सड आहे दिसते का तुम्हाला, ही जी सड आहे तर ही सडीमुळं काय होतं आहे फुटवा कमी होतो. ह्या साईडला बघताय तुम्ही फुटवा आहे याला नाही असं नाही आहे पण फुटवा कमी येतो. जो जास्त प्रमाणात येणारा असतो फुटवा तो कमी होतो. मग आम्ही काय करतो आहे प्रत्येक वेळेला 2-3 कापण्या झाल्या की सरळ हे छोटा ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टरने आम्ही कुळवून घेतो आहे. कुबोटा असो पॉवर टेलर असो तर हे कुळवून घेतो आहे. कुळवून घेतलं की हे जे सड दिसतं तुम्हाला ह्या सड दिसून येत नाहीत, पूर्ण मुजल्या जातात आणि फुटवा खूप चांगल्या पद्धतीने येतो. तर जाता जाता वाटलं मला की हे पण माहिती सांगावी. तर बाबा गेलेत पुढे. तर चला आता आम्ही निघालो आहे घरी. झालेलं आहे सगळ्या रानाला युरिया काम करून झालं आहे रानातलं. तर थँक्यू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात आणि धन्यवाद, आभारी आहे. कुठे तुझी लालू लाली अय इकडे धरक ये पटकन. काय करून आला? काय करायचं हो पाणी लय झाले रानात. हा 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 नाही लय तणकाढतं बघितलं मी आणि पिवळा पण पडलाय सोयाबीन. लेट झालं ना पेरणीला. 1 महिना लेट आहे. हां मग त्यामुळंच काय आपलं बियाणं वेगळं आहे. हो काय 3 महिन्याचं पेरणीसाठी 4 महिने लागतात. काय आवडते का दुसऱ्या रानात पण टाकलं हो युरिया. आता झालं आता काय परत येणं होणार नाही पावसा पाण्याचं. त्यामुळे म्हटलं आत्ताच आवरावं म्हणजे. तुम्ही गेला नाही कामावर आज? काय आमचा तर महिन्याभर सुट्टी जाते. हां ते ह्याच्यावर नाही का मळीवर आहे ना तुम्ही? काय ना मग बैलाच्या गाडीवर कोंबडे कोंबड्यांच्या आहे मळीवर पण होता नव्ह का? बैल होतो ती टाईटला असते. सीझन पुरतो कांदा बदलायला बोलतो. ए काशे बाय बाय. चला चल येणार आहेस काय घराकडं? चल चल तर खायला आणलंय या. घेतलंय